नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विनोदी कथेला आपल्याकडे गौण मानले जाते अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक द. ता. भोसले यांनी व्यक्त केली। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढणारा ताण आणि धावपळीची व्यग्र जीवनशैली यांचा परिणाम व्यक्तिमत्वावर होत असतो। यासाठी मानवी जीवनामध्ये विनोदाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे। याच अनुषंगाने मॉडर्न महाविद्यालयात मराठी विनोदी कथा स्वरूप आणि सादरीकरण या राज्यस्तरीय 2 दिवसाचे चर्चासत्र आयोजन करण्यात आले आहे। या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक द. ता. भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले। दरम्यान डॉक्टर स्नेहल तावरे यांच्या परिभाषिक संज्ञाकोश या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर यांनी केली होती। केवळ बिल्डरांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने आणि प्रशासनाच्या सहकार्याने बिबवेवाडी येथील डोंगरमाथ्यावर निवासी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप उज्ज्वल केसकर यांनी केला होता। तसेच ग्रीन डीपीचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादी खासदार आणि शहराध्यक्ष ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांना ही न शोभणारी बाब आहे। यावरूनच पक्षात त्यांचे कोणीही ऐकत नसल्याचे स्पष्ट होत आहे। त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही केसकर यांनी केली होती। 23 गावांच्या मध्ये बीडीपीचं आरक्षण त्यांच्या आग्रहामुळे झालं, पण पुणे शहराचा विकास आराखडा तयार करताना त्यांच्या पक्षाचा शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष असताना, त्यांच्या पक्षाची महापौर असताना, त्यांच्या पक्षाचा सभागृह नेता असताना आणि शहरातील डोंगर जे सिडॅकच्या अहवालामध्ये बीडीपीमध्ये यायला पाहिजे होते ते सगळे सर्वच्या सर्व निवासी करण्याचं षडयंत्र रचलं गेलं। पक्षाध्यक्ष म्हणून त्यांनी या गोष्टीला आवर घातला नाही। त्यामुळे पुणे जनहित आघाडीच्या वतीने मी मागणी करतो की वंदनाताई चव्हाण, आपण नैतिकतेच्या भूमिकेतनं जेव्हा 23 गावांच्या मध्ये ग्रीन डीपीचं आपण स्वागत करता, तेव्हा जुन्या पुण्यामध्ये कॉन्क्रीटचं जंगल उभं करण्याच्या सूचना आपल्या पक्षाने मान्य केल्यामुळे नैतिकतेच्या भूमिकेतनं आपण राजीनामा शहर अध्यक्ष पदाचा द्यावा। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनीही आपली बाजू स्पष्ट केली आहे। मला मजाच वाटते, कसला राजीनामा कशासाठी? पुणे शहरात जर कोणी टेकड्यांविषयी आवाज उठवला असेल तर मला म्हणायला आवडत नाही की मला स्वतःला की मी केलं, पण पहिला प्रश्न जर कोणी उपस्थित केला की शहराच्या टेकड्या वाचवल्या पाहिजेत तर ते मी केलेलं आहे। आणि आत्ताच्या डीपीमध्ये सुद्धा जुन्या पुणे शहराच्या हद्दीमध्ये 4% पूर्वी बांधकामाला परवानगी 87 मध्ये दिलेली होती आणि ती आतापर्यंत चालू राहिली। आता 23 गावात जो न्याय लागू केला तोच ह्या डीपी मध्ये शहरामध्ये पण लागू झाला पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे आणि ती राहणार आहे। आणि त्यामुळे कुठल्या एरियामध्ये काही रिझर्वेशन जर रेसिडेन्शियल केले असतील, थांबा की जरा, एवढी घाई काय लागली आहे? अजून सजेशन ऑब्जेक्शनचं पिरियड यायचा आहे, अजून ते पब्लिसाइज व्हायचे डीपी प्लॅन्स, ते त्यावेळेला जे होतील त्यावेळेला हा मुद्दा मी मांडणारच आहे। एवढी घाई का त्यांना लागली आहे मला कळत नाही।
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने इंदिरा संत यांच्या कवितांवर आधारित स्मृतिमग्न या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने इंदिरा संत यांच्या कवितांवर आधारित स्मृतिमग्न या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेची सुरुवात स्मृतिमग्न या कार्यक्रमाने झाली. कवयित्री इंदिरा संत यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून कवयित्री इंदिरा संत यांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात आला. इंदिरा संत यांना कविता कशी सुचली व त्या कवयित्री कशा झाल्या, त्यांची आणि त्यांचे पती संत यांची कशी ओळख झाली याची माहिती या कार्यक्रमातून देण्यात आली. माधवी वैद्य यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात स्वतः माधवी वैद्य आणि नरेंद्र डोळे यांनी संत यांच्या कवितांचे वाचन केले. जर्द विजेचा मत्त केवडा तिरक समाळावा वेळी आणि तुझ्या लाख स्मृतींचे खेळ गीत पदरात गाजले आणि तुझ्या लाख स्मृतींचे खेळ गीत पदरात गाजले तुझे राहुनी असे अधान करी तुझला घ्यावे तुझला. तर अमृता कोल्हटकर यांनी कवितांचे गायन केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. राज्यात पाण्याच्या निर्माण झालेल्या भीषण समस्येमुळे आगामी काळात यादवी माजेल असा इशारा मराठा महासभेने दिला आहे. याविषयी अधिक माहिती देण्याकरिता मराठा महासभेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महासभेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय दरेकर, पुणे शहर अध्यक्ष गिरीश चव्हाण आणि संघटक शंतनू कराडे आदी उपस्थित होते. दरेकर म्हणाले, राज्यभरातील पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती पाहता दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर चिंता करण्याजोगी ठरणार आहे. दरवर्षी शासनाच्या माध्यमातून 122 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर करण्यात येते. दुष्काळावर उपाय म्हणून पाण्याचा अपव्यय करू नये, टँकरची सोय, चाऱ्याची छावणी आणि दुष्काळ निधी जाहीर केला जातो, परंतु त्यावर कायमस्वरूपी ठोस कार्यक्रम आखला जात नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. राज्यातील काही भागात 12माही टँकर चालू असतात. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. ओढे नाल्यात पाणीच नसते. काही नद्यांची पात्रे कोरडी आढळतात. पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. 4-4 किलोमीटरवर जाऊन खोलवर विहिरीत मिळणाऱ्या पाण्यावर जगावे लागते. मराठवाडा, विदर्भातल्या पाण्याच्या परिस्थितीवर नजर टाकली तर आपल्याला भीषण पाणी टंचाईची परिस्थिती पाहायला मिळेल. उस्मानाबाद सारख्या शहरात 14 ते 15 दिवसानंतर एकदाच पाणी मिळते. पावसाळ्यात भरलेल्या धरणांचा उपलब्ध साठ्यांकडे पाहता उजनी व जायकवाडी धरणात उपयुक्त साठ्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे जाणवते. गावागावातील ओढे नाले सोयीप्रमाणे वळवले जातात, बुजवले जातात, कधी कधी तर गायब केले जात आहेत. औद्योगिकरण आणि इतर उद्योगामुळे नद्या प्रदूषित होत असल्यामुळे शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही. त्याचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्यायलाच पाणी नाही तर शेतीला पाणी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करून ते पुढे म्हणाले,
पाण्याची उपलब्धता उद्योगधंद्यांना मात्र कमी होत नाही. पिण्याच्या पाण्याची बाटली उपलब्ध करून देणाऱ्यांना पाण्याची उपलब्धता कमी होत नाही. तीच पाण्याची बाटली 15 ते 16 रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. पाणी आणि चाऱ्याअभावी जनावरांना मोकळे सोडून देण्यात आले आहे. पाण्याच्या भीषण टंचाईमुळे शेतीवर दुष्परिणाम होत असल्याचे जाणवते. आत्ताचा दुष्काळ 1972 पेक्षा भयानक परिस्थिती धारण करणार आहे. दरवर्षीच्या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा अभियान तात्काळ राबवले पाहिजे. शेततळी, पाझर तलाव, डोंगरमाथा परिसरात चाऱ्या काढून जमिनीत जिरवण्यासाठी उपक्रम राबवणे, ओढे नाले साफ करून जोडले पाहिजेत. नद्यांचे प्रदूषण थांबवले पाहिजे. राज्यातील सिंचन प्रकल्प वेळेवर लवकर पूर्ण करण्यासाठी धाडसी निर्णय घेण्यात यावेत. पाण्याचा वापर वाटप योग्य प्रमाणात व्हावे. पीक पद्धतीत बदल करून ठिबक सिंचन सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असंही त्यांनी सांगितले. भूजल पातळी वाढली नाही तर आपल्याला भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. यावर ठोस कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाही तर पाण्यावरून मोठा संघर्ष होईल, असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला. आत्ताच्या आजी आजोबांनी उपदेश म्हणजे संवाद नव्हे हे लक्षात घेऊन संवादावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले. श्री देशमुख महाराज फाउंडेशनच्या वतीने पप्पू गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजी आजोबा संसाराचे शेवटचे शिलेदार या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ न. जोशी, मिलिंद एकबोटे, गिरीश पटवर्धन, देशमुख महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. भाई वैद्य म्हणाले, पूर्वी लहान मुले छोटे मोठे प्रश्न आपल्या आजी आजोबांना विचारून आपल्या शंकाचे समाधान करून घेत होते. आता त्यांच्या हाती इंटरनेट आले आहे. एका क्लिकवर ते माहिती मिळू शकतात. या बदलत्या काळानुरूप नातवंडाशी संवाद करण्यासाठी आजी आजोबांना आता बदलावे लागेल. आत्ताच्या आजी आजोबांनी उपदेश म्हणजे संवाद नव्हे हे लक्षात घेऊन संवादावर भर दिला पाहिजे. नवी पिढी चौकस आहे, हुशार आहे, पण त्यांनाही आजी आजोबांच्या प्रेमळ आधाराची, नातवंडाच्या आधाराची गरज आहे. आपणही त्यांच्याबरोबर गप्पा मारायला, मैत्री करायला, त्यांच्या सहकार्याने नवीन तंत्रज्ञान हाताळायला शिकायला हवे, असेही ते म्हणाले.